राजस्थानची फेमस दाल बाटी आणि आपल्या विदर्भाची फेमस वांग्याची भाजी एवढी खतरनाक झालती की लोकांनी काही बोटो चाटू चाटू आणली. तर तो विषय असा आलता की आज होता आपल्या हरीश पाटलाचा भंडारा सुप पडशील. गावातल्या बायान म्हातारे कुत्रे लोक या ट्रॅक्टरात भरले पुढे पाठवून दिले. त्याच्या बाद एका घंट्यानं आम्ही बी त्याच्याच मागे निघालो. माटरगाव, खांडवी, असलगाव डायरेक्ट येऊन पोहोचलो आम्ही सुप पडशी. आता हे गावातली गँग रातपासून येल होती, त्याच्यामुळे आम्हाला कोणत्या स्वयंपाकाला हात लावायचं काम नाही पडलं. कारण की येईनं सकाळीच लवकर उठून सगळा स्वयंपाक तयार करेल होता. मग काय स्वयंपाक तर तयारच होता. मग जेवणाच्या पंक्त्या बसून दिल्या आणि जे रातपासून अटियल होते तेले बी पहिल्याच पंक्तीत बसून दिलं. आणि पहिली पंगत वाढू लागली. दुसऱ्या पंक्तीत बसलो आम्ही डायरेक्ट जेवण करायला. मस्त काला मोडला. मंग्याला म्हटलं टाका याच्यावर तू गावरान तू दाल भाटी वांग्याची भाजी मस्त टाईट जेवण झाले. त्याच्या बाद दिल्या बाया बसून. बायाची पंगत झाली डायरेक्ट चालले आलो आम्ही मंदिरात. एवढी दाल भाटी खाल्ली की आमच्या गावातले 2 जण मंदिरात डायरेक्ट झोपेल होते. बोला सुपीनाथ महाराज की जय. सुपीनाथ महाराजचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट बाहेर चालले आलो. आता आज शनिवार होता म्हणून अडचा काही भंडारे नव्हते एवढे. नाहीतर रविवार जर असताना हे पुरं गच भरेल असतं. जिकडे तिकडे भंडारे जागाही सापडत नाही भंडारा करायला. हे काम पटलं बा आपल्याला. फुकट मध्ये एकदम थंडगार पाणी, ते बी आरोचं. किती प्या, फक्त तोंडन हात धुवू नका आणि सांडू नका. सगळं आवरचिवर केलं. आजीले या पोराले 200 रुपयात भांडे घासायला दिले. भांडे गिंडे घासणं झाले. मग सगळे मिळून भांडे उचलले आणि डायरेक्ट स्वस्तांचे जमा करून टाकले. 2 घंटे जेवण करून झाले तरी बी पोट्टीला बरोबर चालता येऊन नाही राहिलं. आणि माया तर एवढा खतरनाक विषय झाला की आपला हॉल सोडून दिला आणि दुसऱ्याच्या हॉलमध्ये घुसलो. पण ते म्हणत की काय लेका तुझे व्हिडिओ आम्ही डेली पाहतो, तुझ्या आयडीला आम्ही फॉलोही करलाय. पण भावांनो, आता तुम्ही ना फॉलो नसेल करेल तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या.